विधानसभेची रंगधुमाळी चालू आहे आणि भोसरी विधानसभेत महाविकास आघाडीकडून अजित भाऊ उमेदवार उभे आहे। आपल्याला पक्ष न पाहता अजित भाऊंना निवडून आणायचे आहे। त्यासाठी आपला पाठिंबा हा गरजेचा आहे। आपल्या पाठिंब्याशिवाय ते निवडून येणे कठीणच आहे। महायुतीने 2.5 वर्षात काय केले हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही। ज्या पद्धतीने आपले साहेब मुख्यमंत्री पदावरून पाय उतार केले त्यापेक्षा जास्त उत्साहाने आपल्याला साहेबांना परत मुख्यमंत्री पदावर बसवायचे आहे। निर्णयाची वाट पाहता पाहता निवडणुकी जाहीर झाल्या। गद्दारांचा कार्यकाळ संपला तरी निर्णय आला नाही। हीच ती वेळ आहे गद्दारांना घरी बसवायची। लाडकी बहीण योजना आणून यांना असे वाटत असेल की या राज्यातील महिला अत्याचार विसरल्या असतील, पण आज मी ठामपणे सांगते नको आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना, आम्हाला सुरक्षित बहीण योजना आहे। त्याचप्रमाणे हा टरबुजा येतो आणि वोट जिहादबद्दल बोलतो। विकासाबद्दल कोणी बोलतच नाही। विकासाबद्दल सुद्धा बोला। रोजगारी, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा विकास, महिलांचे अत्याचार याबद्दल सुद्धा काहीतरी बोला। याकडे त्यांचं लक्ष न असता त्यांना बाकीच्या गोष्टीत मजा येते बोलायला। आपल्याला या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करता अजित भाऊंना 50 ते 60 हजार वोटांनी विजयी करून द्यायचे आहे। तुम्हाला आठवतच असेल 2014च्या निवडणुकीत भाजपने एक टॅगलाईन काढली होती, कुठे नेले महाराष्ट्राला माझ्या। आज मी महायुती सरकारला विचारते, कुठं देऊन सोडलाय तुम्ही महाराष्ट्र माझा? आहे का उत्तर तुमच्याकडे? महायुती ही 3 पायांची 3 चाकांची सरकार महाराष्ट्राच्या विकासाची नाही, ते गुजरातच्या विकासाची आहे। महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योगधंदे त्यांनी गुजरातला नेले। फॉस्को, वेदांता, टाटा एअर बस, त्याचप्रमाणे फोर्ड प्रोसेसिंग युनिट आणि सॅमसंग युनिट याच प्रकारचे बरेचसे प्रकल्प कुठे गेले महाराष्ट्रातून? याचे उत्तर त्या दाढीवाल्याने द्यायला पाहिजे। फक्त मोठमोठे पोस्टर लावून आणि प्रचार करून काही होत नाही। आपल्याला फक्त आणि फक्त आपल्या पक्षप्रमुख साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजित भाऊंना खूप ताकद लावायची आहे आणि त्यासाठीच आपल्याला जास्तीत जास्त मतांनी त्यांचा प्रचार करायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला मी आज भोसरी शहर प्रमुख या नात्याने सांगते आणि वचन देते, अजित भाऊच्या पाठीमागे भोसरी युवा सेना आणि युतीशीरता भरभक्कमपणे उभी असणार आणि विजयी होईपर्यंत आम्ही सुस्त बसणार नाही अशी मी वचन देते। आपल्या समोर मोठा पहेलवान असला तरी आपल्याकडं या तालिमीचा उस्ताद आहे आणि उस्ताद आपला एक डाव नेहमी ठेवूनच देतो। ते आपल्याला येणाऱ्या 23 तारखेला कळणारच आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते आणि पुढच्या काही 2 शब्द आपल्याला सचिन भाऊ बोलते अशी मी त्यांना विनंती करते।